माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते टेंबलाईवाडी परिसरातील प्रगती हाऊसिंग सोसायटी आणि त्र्यंबोली कॉलनी इथं विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या आणि त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। टेंबलाईवाडीतील प्रगती हाऊसिंग सोसायटीमध्ये राज्यसभा खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या निधीतून पदपद आणि संरक्षक भिंत उभारण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या विकास कामांचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नागरिकांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केलं। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। ही कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण केली जातील असं आश्वासन ऋतुराज पाटील यांनी दिलं। यानंतर त्र्यंबोली कॉलनीमध्ये स्वखर्चातून करण्यात येणाऱ्या कॉन्क्रीटिव्ह वॉकिंग ट्रॅक आणि चॅनेलिंग कंपाऊंडच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला। या कामादरम्यान पाण्याचा योग्य निचरा होईल अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यावेळी स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, महिला आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।